आम्ही गेलेलो इमॅजिकाला. आमच्यासाठी सगळ्यात आधी एक वेलकम डान्स परफॉर्म करण्यात आला. मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या म्हणजे अत्यंत आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. आज आपले स्पर्धक आलेले आहेत इमॅजिकामध्ये काही थरारक अनुभव घेत घेत आपला टास्क पूर्ण करायला. ज्या टास्कचं नाव आहे तिकीट टू फिनाले. Oh my God! आज जी जोडी तिकीट टू फिनाले जिंकेल त्या जोडीला या शो मधनं कोणीच बाहेर काढू शकत नाही. किती मोठी महा सुपर पॉवर होती असं म्हणेल मी. आज काय पण करून तिकीट टू फिनाले घ्यायचं आपण, काय पण करू. कोणाकोणाला महत्वाचं वाटतंय तिकीट टू फिनाले? वाटणार आहे फायनल आमचं ठरलं होतं आज फिनालेचं तिकीट आपल्यालाच मिळायला पाहिजे. आवाज कुणाचा? अथर्व आणि रेवतीचा. जर का हे तिकीट मिळालं तर काय वाटेल? तर जग जिंकल्यासारखं वाटणार मला तरी. क्या बात आहे, आणि जिंकशीलच. आता गंमत काय आहे की तुमचा टास्क साधा सरळ सोपा आहे. मी सांगेन त्या राईड्स मध्ये बसायचं आणि मग त्या राईड्स मध्ये काय काय घडेल हे मी तुम्हाला आता नाही सांगणार. छोटासा ट्विस्ट तुम्हाला सांग. जी जी राईड तुम्हाला करायची त्या राईड मध्ये तुम्हाला काहीतरी करायचं. एक, मजा घ्यायची. आहा. 2, क्यू कार्ड्स मध्ये तुम्हाला कळेलच त्या राईड्स मध्ये तुम्हाला काय करायचं. काही काही राईड्स मध्ये तुमचे चेहरे जवळून अनुभवायला मी तुमच्या शेजारी बसणार आहे. आणि खास करून एक मोठाली राईड तुमच्या मागे तुम्हाला दिसते, नायट्रो. तिथे तर मी एकेकाला बसवणार आणि पहिल्या रांगेत बसवणार. पहिली राईड तर फारच सोपी आहे. आपल्याला त्या राईडसाठी घाई करायची म्हणजे काय करायचंय, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात वी हॅव टू रश. आणि त्या राईडचं नाव आहे गोल्ड रश. गोल्ड रश. या गोल्ड रश पासनं तुमचा टास्क सुरू होणार आहे आणि या सगळ्या राईड्सचा एंड सगळ्यात जास्त एक्साइटिंग. तर आता आपण बघूया हा टास्क कोण जिंकतंय, कोणाचे चेहरे कसे बदलतायत आणि कोण हा टास्क अप्रतिमरित्या पार करतंय. तर सुरू करूया आजच्या या भागाला. रेस लावायची का? 1 2 3. पहिली राईड होती गोल्ड रश, ज्याच्यात सिद्धार्थ सर आमच्या सगळ्या गावरान रोज आणि सगळ्या सिटी सुंदरींना एकत्र घेऊन गेले. ही पहिली राईड आहे आणि धमाकेदार आहे. करणार ना सगळे? एकच मान वेगळीकडे डुलतीये. काय झालं काजल? मी नाही करणार सर. का? मला भीती वाटते सर, हाईट फोबिया आहे म्हणून मी करू शकता नाही. आणि जर मी तिथे गेली मला 2 दिवस त्रास होणार आहे, ते मी अफोर्ड करू शकता नाही सर. काजलने बॅकआउट केला होता. माझ्या मनामध्ये हात चालला होता की समोरची बी टास्क करू शकेल की नाही. पण ही फार मोठी संधी आहे आणि मला असं वाटतंय तुझ्यामुळे क्रिश सुद्धा ती संधी गमावू शकतो. सर मी माझा हेल्थला खूप इम्पॉर्टन्स दिली ते सर. मला वाटतंय बसावंच तू. फार सोपी राईड आहे, सगळं सेफ आहे. तरी पण आय कांट. नो सर नो.
हा टास्क मी करून रिस्क घेणार नाही. फिनाले तिकीट मला माहिती आहे खूप इम्पॉर्टंट आहे, पण मला असं वाटतं की दुसरा प्रयत्न करून घेईल मी सर. मग क्रिश भावा तुला एकट्याला करावी लागेल. तयार आहो सर. तू आमच्या क्रिशला सपोर्ट तर करशील? हो सर. नक्की. हो सर. ठीक आहे मग बाकीच्या सुंदर्यांनो आणि भावांनो आपण या राईड मध्ये बसूया. हा? चला तर मग बसूया. ये. सगळी थोडी घाबरलेले ना, म्हणजे यांची तोंड बघण्यासारखी झालेली. असं नाही का धरून बसवतात कोणाला तरी छोट्या मुलाला की तू बसच आणि नाही का पट्टे वट्टे लावतात, तसे बसलेले हे लोक आणि यांना बघून जाम मजा येते. कुणी हात धरायचा नाही, सगळ्यांनी हात वर ठेवायचे. बोला गणपती बाप्पा! गणपती बाप्पा! जशी चालू झाली कार 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 वर चढताना माझा आता म्हणलं की तुटते मागची मागण पुढची पुढे जाते. जीव धडधड धडधड करत होता, कारण एकदम से खालते जात होतं, एकदम से वरती येत होतं आणि एकदम से आडवा तिडवा होत होता. असं वाटत होतं की मी आता पडतो का काय. पाकडी तिकडी कुठलं बी शिरती असली जर रेल्वे महाराष्ट्रात चालायला लागली तर मला वाटते माणसं नाहीत का आयुष्यात रेल्वेत बसायची. असल्या पाळण्यात मी कधी बसलो नाही आणि परत बसणार पण नाही. परत नाही. नाही जमलं. गुड डिसिजन. आय डिड नॉट गो. या. पुढे बघा. खूपच खतरनाक आहे रे बाबा राईड, पण मजा आला. फर्स्ट टाइम बसला, फर्स्ट टाइम अनुभव, खूप एन्जॉय आला. तर काय मजा आली का? हा? या राईड मध्ये थोडी भीती वाटली हो. बरोबर ना, पण ही तर पहिलीच राईड आहे. आता ह्याच्या पुढे एक 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 लेवल वाढत जाणार. ही राईड असं समजा आजच्या टास्क मधली सगळ्यात सोपी राईड होती. हा आता पाणी खूप हलणार आहे, फक्त पोटातलंच नाही ठिकठिकाणातलं पाणी हलणार आहे. पण ते कसं, कुठे, केव्हा, कधी हे तुम्हाला सांगतील तुमचे क्यू कार्ड्स. पहिलं एनव्हलप दीपक, प्रणाली. आम्हाला क्यू कार्ड आले नेहमीप्रमाणे. रामा दे 2 मिनिट. आणि नीता. अरे मैं आता रखता दे. आता. अरे बरं. मैं जाऊ दे ना. ये मत कर. आता हे तुमचे डू भांडणं- नॉट टच मी अगेन. बदतमीजी नहीं करना मेरे साथ. तू मेरे से बदतमीजी कर रही है, तू मेरे से अनवेल. पढ़ क्यों रहा है? पढ़ रहा है, ये चलेगा? हाँ नहीं चलेगा, पढ़ने के लिए ही तो दिया है ना सर. अरे तू काय त्याची आई आहेस का? करू दे ना त्याला जे करतोय. तुझंच चांगलं आहे ना, लवकर बघतोय तर लवकर त्याला कळेल म्हणून. तर काय मला खूपच राग आला, कारण मी काजलच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न नव्हतो करत, तर मी क्यू कार्ड पकडण्याचा प्रयत्न करत होतो. ऐका, आता हे एनव्हलप कोणीही उघडायचं नाहीये, पण या एनव्हलप मध्ये पुढे तुम्हाला काय काय करायचं आहे हे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. तर आता तुमच्या लेवल 2 साठी तयार राहा. ऑल द बेस्ट. क्रिश बोलत होता की मी हा शो एकटाच करणार. जर तू एकटाच करणार तर मेंटल हाऊसची गरज काय आहे? आम्हाला कशाला आणलंय इथे? त्यावेळेस मला असं वाटत होतं की मेंटोर नाही, काही नाही, तू माझ्यासाठी काहीच नाही. मी तर टास्क करीन, माझा उद्देश आहे टास्क करणे आणि मी परफॉर्म करीन. बाकी करो कोणी नको करो, मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी.
इसको बहुत घमंड है ना, अकेला कर लेगा ये, देखती हूँ मैं कहाँ तक पहुंचता अकेला। कोई भी टास्क नहीं करूंगी मैं अभी शो का आगे। फर्स्ट राईड आता आमची झाली आहे आणि खूप खूप मजा आली आम्हाला आणि आता या पुढच्या टप्प्यासाठी आम्हाला क्यू कार्ड मिळाले. आता बघूया की दुसरी राईड काय. इमॅजिकामध्ये तुमचं स्वागत आहे या क्यू कार्ड मध्ये तुम्हाला मिळणार आहे टास्कचा पहिला टप्पा. आणि ह्यामध्ये असणार इमॅजिकाचा नकाशा. तुम्हाला त्या नकाशाच्या सहाय्याने पुढच्या स्थानपर्यंत पोहोचायचे आहे. तुमची पुढील राईड आहे ट्रॅम्पोलिन. जम्प करता ते हा. मला मग मजा येईल. आता ह्याच्यात ट्रॅम्पोलिन कुठे ते शोधायचंय. मला वाटलं ट्रॅम्पोलिन म्हणजे टेम्पो चालवायचा आहे म्हणून. तुमची पुढील राईड आहे बांबूच्या मी म्हटलं आता कुठल्या तर चहाच्या टपरीवर जायचं असेल, काहीतरी करायचं असेल, चहा बी प्यायचं असेल, मग टास्क करायचा असेल. मॅप का बारकच आहे की. मॅम्बो चाय चमा. मॅम्बो चाय चमा. मॅम्बो चाय चमा. तुमची पुढील राईड आहे स्प्लॅश अहॉय. मग आता आपण कुठे आहोत. इथे ना हे छोटा भीम द राईड इथे आपण आहोत. स्प्लॅश अहॉय बरोबर. इथे गाव हे पाणी पण आहे. आता म्हणजे आपण इकडे आहे, आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं म्हणजे हा रस्ता पार करायचा. आता आम्ही चाललोय ट्रॅम्पोलिन पार्कला. हे खूप चालायला लागतंय. भाई मैंगो चाहिए चमा किधर है. मैंगो चाहिए चमा सामने. मॅम्बो चाय चमा. तेच काय. मॅम्बो चाय. गेंडा मामा. पहिला flag मिळाला. कोण आहे ते. अरे क्यूट आहे ना, बघ ना किती क्यूट आहे. घेऊ. थँक्यू. स्प्लॅश अहॉय. स्प्लॅश अहॉय. येत आहे काय. हा. जसं आम्ही तिकडे पोचलो तिकडे गेल्यावर आम्हाला क्लाउन्स भेटलेले ए बाबा. ते सेम ऋषिकेश सारखे दिसत होते. मला वाटतं की मज्जाच करतायत पण त्यांच्याकडे पण एक क्यू कार्ड होता. या राईड मध्ये तुम्हाला मिळणार एक होडी. त्याला असणार 2 रंगीत कागदाचे टार्गेट. सर्वे होडीवर 2 पिचकाऱ्या आहेत. तुमचा मुकाबला बाकी होडींवर बसलेल्या क्लाउन सोबत आहे. तुम्हाला तुमचे रंगीत कागद वाचवून इतर होडीमधल्या क्लाउन्सच्या रंगीत कागद पिचकारीच्या सहाय्याने ओले करायचे आहे. यासाठी तुम्हाला मिळणार होडीचे केवळ 3 राईड. कळलं तुला. म्हणजे फोडायचं. हा. इतका मोठा आम्हाला सापडत नाहीये. आता बघू. आम्ही सरळ सरळ चाललोय तिथेच कुठेतरी असेल. आईला कडक आहे रे. तर टेम्पोरल पार्क मध्ये गेलो, वेगवेगळे कलर असे चमकू राहिले ना, झकमग. मलाच बघा एकदम काळा रूम मध्ये ते असे रंगीबिरंगी दिसतात सगळे. एक पट्टा कोणता कलरचा दिसतोय, एक पट्टा कोणता कलरचा दिसतोय. ह्याला काय म्हणतात माहितीये का. काय जपान. पुढे हानान. ये कोण आहे. हे बघ बाबा क्यू कार्ड. थँक्यू. ह्या टास्क मध्ये असणारे 3 टप्पे. पहिला टप्पा पिलर्स वरून ठोकळे जमा करणे. सर्व ठोकळे घेतल्यानंतर शेवटच्या पिलरवरून झेप घ्यायची. घ्या झेप घ्या. बास्केटबॉल टप्पा. ट्रॅम्पोलिनवर उड्या मारून ठोकळे बास्केटमध्ये टाकायचे. गावरन ब्रोज आणि सिटी सुंदरी दोघांनाही हे करायचं आहे. एकदा ठोकळा चुकला तर पुन्हा संधी नाही. शेवटची भिंत दोघांनाही सर करायची. वर 2 एन्व्हलप्स मिळतील. एक रिकामा, दुसऱ्यात पुढील राईडचे लोकेशन. वेलकम टू मॅम्बो चाय चामा. राईड मध्ये बसण्याआधी गावरान ब्रो आणि सिटी सुंदरीला ही वेलकम ड्रिंक म्हणजे चॉकलेट मिल्कशेक प्यायचे आहे. या
राईड मध्ये तुम्हाला टास्क आहे की सिटी सुंदरी तुम्हाला दिलेल्या रुमालाने आपली लिपस्टिक पुसून टाकायची आहे आणि राईड सुरू झाल्यावर गावरान ब्रोजने ती राईड दरम्यान त्यांना लिपस्टिक लावायची आहे, जी लिपस्टिक तुम्हाला दिली जाईल. माझा प्रॉब्लेम होता की टास्कमध्ये मुलगी पाहिजेत होती, पार्टनर पाहिजेत होती. ताई मला ना चल भावा शिडीतलं मला आज एक टास्क आहे, तर माझी पार्टनरसोबत माझा ना वादावाद झाला, झगडा झाला, तर ती ना बाहेर चालली गेली. तर माझा एक टास्क आहे कब्बशीमध्ये बसून लिपस्टिक लावायचं आहे. तुम्ही माझ्यासोबत टास्क करू इच्छिता का? ते लावून मी टास्कसाठी घेऊन जाऊ शकतो का? तुला जायचं मी तुला जायचं बरं हे दोघे ना घेऊन जा. चला दोघे चला. 1 2 चेस. उलटी होणार. गुड. अद्विका आणि ओवी माझ्यासोबत टास्क करणार आहेत. हा झालं पुसली लिपस्टिक. चल 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 चल. एक जोकरचा मास्क घालून माणूस बसला होता दादा तुम्ही कोण? मी तुम्हाला गोल फिरवणार. आणि तो ते व्हील फिरवणार होता. चल विजा स्टार्ट. वाटलं इझी असेल, ठीक आहे भिजवायचं आहे ना, एकदम ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आम्ही तिकडे गेलो. ते बोटीचं अंतर एवढं होतं की तेवढ्या लांब पिचकारी पण जायत नव्हती. अरे यार थकली मी. तेव्हा आम्हाला कळलं की हा टास्क इथून तर खूपच जास्त कठीण असणार आहे. तिकीट टू फिनाले काय नॉर्मलची गोष्ट नाही. आईला भीती वाटते यार. हा तू करू शकतोस, तुला नाही भीती वाटत. गेले माझे इंडिकेटर लावून बाबा गदा गदा हालायला लागलं ते घर घर. ती म्हणती रामा नीट करू शकते. अगं बाई वर येऊन बघ काय करते, तर गदा गदा हलते माझे लागतं इथं धरायला बी सपोर्ट नाही. व्हेरी गुड अथर्व, व्हेरी गुड व्हेरी गुड. उभं राहायचंय. उभं राहायचंय. हर हर महादेव, हर हर महादेव. हो करू शकतोस रामा. ऐक, एक एक पाय वरती ठेव आणि मग हळूच उभा राहा.
व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. एकदम माइंड मन शांत केला पुरा. एकदम हळू 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 चढलो मी. अमेझिंग व्हेरी हर नाईस हर महादेव. व्हेरी नाईस व्हेरी गुड. होतंय होतंय. वरती राहिलो उभा आणि एकदा उभा राहिलं की मग काही सलामी देऊनच खाली आलो. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी नाईस रामा. दीपक स्टार्ट झालं. हरला असं थोडं जाम रंगवलं. मग इकडे गेलं एक इकडे. त्या फिरता फिरता त्या कपमध्ये लाली लावणे खूप अवघड होता, कारण कप बी फिरत आहे आणि लिपस्टिक बी लावायची आहे. हा खूपच अवघड होता कार्य. आम्ही पटकन लिपस्टिक लावली आणि तो माणूस काय थांबवतच नव्हता फिरवायचं. तुला काय वाटलं होतं नाही करणार का टास्क? करो नवी टास्क करो. वेट अ मिनिट वेट अ मिनिट. कसं कसं करून आम्ही आय थिंक 3rd राऊंड पर्यंत एका क्लाउनचं पूर्ण भिजवलेलं. आणि असं वाटलं की चला एक क्लाउनचं भिजवलेलं, पण ते खूप जास्त टफ होतं, असं कोणीच करू शकणार नसतं. तो टास्क बाहेर आलो आम्ही करून आणि तेव्हा कळलं की मज्जा तर आली चिडवा चिडवीमध्ये. चिडवा चिडवीमध्ये ऑल द बेस्ट. बाहेर पड असंच. पुढे जा. ती गोळा केलेले होते सगळे स्पंज, तिथनं उड्या मारत मारत जाऊन बास्केट म्हणले हे जायला हे काय म्हणले बारीक पोरागत. टाक नुसतं त्यात. 2 नाही गेले फक्त. 2 नाही गेलं, 5च्या 5 जायला पाहिजे. असं टाकायचंय. हा कर मस्त. पाय मुरगळला माझा. असं जम्प करत करत ट्रॅम्पोलिन वरती आम्ही ते ठोकळे बास्केटबॉलमध्ये टाकले. माझ्याकडून एक ठोकळा मिस झाला, नाहीतर आमचं 10 on 10 स्कोअर झाला असता त्याच्यात. लागतं राहिले नीट टाक. दोन बाजू होत्या त्या रॉक क्लाइम्बिंगच्या वॉलला आणि एका बाजूला थोडेसे मोठे स्टोन्स होते आणि एका बाजूला थोडेसे चोपडे स्टोन्स होते. पण जाताना आम्ही बघितलंच नाही की कोणत्या बाजूला काय आहे आणि चुकीच्या बाजूला मी गेली आणि रामा गेला मोठ्या स्टोन्सच्या बाजूला. रामा फटाफट चढला आणि त्यांनी त्याचा क्यू कार्ड आणला. हळूहळू आम्ही चढायला लागलो. जसं चढायला लागलो तसं रेवती माझ्यापेक्षा पुढे गेली. आल्या का? तू चढ, माझं झालं. चढ वर द्यायचा गिरिप पटापटा.
चढ चढ पुढं पुरं वजन पुरं पुढं दे. एक अर्धा वॉल चढते आणि तिथे पकडायलाच काही नव्हतं. नाही जमत आहे मला. परत खाली यायची, परत जायची, परत खाली यायची. इथे खूप छोटे छोटे मला जमत नाही करायला. हे मी 6-7 टाइम्स केलं. दे इकडं पाहिजे लगेच. हे पाहिजे ठेव. ठेव इथं पाय. हा मस्त. 6-7 टाइम्स करून पण मला त्या पॉइंटच्या वरती जाता येत नव्हतं. चढ. हा चढ. जरा जाऊ का? मी एका पॉइंट नंतर वरती चढूच नाही शकत. माझा ग्रिपच नाही बसत. तिथे खूप सर्क्युलर स्टोन्स आहेत. निकालो निकालो. आय गिव्ह अप या पॉइंटला. तुमच्या समोर असणार आहेत जिम्नॅस्टिक्स करणारी मुलं. ती तुमच्या समोर 3 प्रकारची हालचाली करून दाखवतील. तुम्हाला तसंच त्यांच्यासारखं करून दाखवायचं आहे. जिम्नॅस्टिक्स. माझं असं झालं यार, इमॅजिका में आके जिम्नॅस्टिक्स कौन करताय? तुमचा पुढचा टास्क आहे हुक अँड डॉग. ह्या टास्कमध्ये तुम्हाला समोर असणार एक तलाव, त्यात असंख्य बदक आहेत. प्रत्येक बदक खाली 1 अंक दिलेला आहे. तुम्हाला 20 अंक जमा करायचे आहेत, तेही 7 चान्स मध्येच. हुक ऑन डू किधर आहे? मला असं वाटत होतं की तू आता विचारेल की काजल टास्क कर माझं बरोबर. पण त्याचा इगो एवढं मोठा होता की तो विचारायचं दूर की बात, तो मला इग्नोर करत होता. ताई हॅलो. माझ्याकडे एकच उपाय होता आणि तो म्हणजे चालत्या फिरत्या व्यक्तींकडून मदत मागून घेणे आणि टास्क पूर्ण करून घेणे. मेरे पार्टनर के ऊपर पट्टी रहेगी, उसको 7 चांस में 20 अंक के बदक पकड़ने हैं उस तालाब में से. तो क्या आप मेरी हेल्प करोगे? सॉरी. ह्यो काय हो द्या झेंडा द्या. एवढा उंच आबा हात लावाय गेलाय वर. या टास्क मध्ये काठीवर चालणाऱ्या माणसाकडे तुम्हाला जायचं आहे आणि त्या काठ्या स्वतःच्या पायाला बांधून बॅलन्स करून 5 पावलं चालून दाखवायचं आहे. राज क्या है तुम्हारे पैरों का, सिक्रेट क्या है बताओ. जेव्हा मी त्या स्लिट वॉक करणाऱ्या माणसाला पाहिलं, मला झालं की अरे बापरे, हे कसं शक्य आहे. म्हणजे की ह्या गोष्टीला खूप प्रॅक्टिस लागते. दुसरं क्यू कार्ड. तुमच्या पुढे असणारा एक भव्य पिरामिड जे की विविध ठोकळ्यांनी उभं आहे, ते तुम्हाला बेचकीन पाडायचं आहे. तुम्हाला केवळ 60 डाव भेटतील. म्हणलं काय, दीपकचा निशाणा तर स्ट्रॉंग आहे एकदम, म्हणजे होऊन जाईल. हा पण टास्क होऊन जाईल. पहिला टास्क पण आम्ही चांगला केला, आमचा दुसरा टास्क पण पटकन होऊन जाईल. तर हा पिरामिड दीपक, जेव्हा आम्ही ते क्यूब्स बघितले पिरामिडचे, ते एवढे मोठे होते आणि तेवढे जड होते आणि ते जे बॉल होते हलके होते. तू धरे. मी हे धरू. खाली जा. निशाणा लावलो आणि प्रणाली दिशेने हल्ली. प्रणालीच्या त्या हातात गेला बॉल खाली. नाही दीपक बसत नाही. कुठ मग प्रणालीला म्हटलं, तू जेवढं आजपर्यंत खाईत आल्यास ते सगळं आज जोर काढ. मी धरतो, माझं डोकं फुटलं तरी चालतंय, तर तू आज एकदम ताकदीनं मार. शॉट. खूपच हेनी होते. ती पडायला लागणार. आपल्याकडे 3च बॉल आहेत आता. थांब. खूप टफ आहे, खूप टफ आहे. बरोबर मी आहे अजून का? घेतो. हा येस. मार. जसे जसे बॉल कमी होत होते, तसं तसं तिकीट टू फिनाले मिळायचं स्वप्न कुठेतरी लांब जात होतं. बरोबर नेमलं. नाही बसा. नाही, ती लाईट आहे बॉल. काय पण करून पाड प्लीज. घे देवाचं नाव. बरोबर मार. त्या टास्कला आम्ही खूप निराश झालो की म्हणजे जसं एक्सपेक्टेड होतं तसं झाला नाही तो टास्क आमच्याकडून. किती पडले? 1 तर पडले का नाही? 1 पडला. अजून स्ट्रॅटेजी वापरली असती आम्ही तर मग बहुतेक आमच्याकडून झाला असता तो टास्क. यार याच्या हातात काय?
क्यू कार्ड. टबी देणार तुम्हाला मॅस्कॉटचा कॉस्ट्युम. तो कॉस्ट्युम घातल्यावर तुम्हाला फिरून मॅस्कॉटच्या गालावर जमलेल्या लोकांमधून 10 केस मिळवायचे आहेत आणि शेक हँड करायचा आहे. मी नाही ते मॅस्कॉट वगैरे घालणार. ते खूप हेवी असतं, त्याच्यात असं एक्झॉशन होतं, घाम येतो, चक्कर येते, मला माहिती आहे. तर मी बोले मी नाही करणार आहे हे, रामाला करू दे. मी लोकांना गोळा करून आणेल पप्प्या आणि हँडशेकसाठी. चल चल चल, अरे नीट बघून चल. अरे हालते कसं काय? नीट पाय ठेव विजया, सरळ पाय ठेव. विजयला जेव्हा ते पायाला बांधत होते मला एवढीच धाकधूक होती की त्यांनी ते व्यवस्थित बांधावं आणि विजय त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असावा. उभा राहा की. हा. ओ. पाय हलव. आईला जमतंय जमतंय विजय विजय विजय. पायपा घेऊन चालणं माझ्यासाठी लय कठीण होतं. ते एवढ्या पाईपवरनं पडल्यावरती पुढल्या टास्कला काय करायचं? विजय एवढं चालायचं नसतं रे, तिथल्या तिथेच पाय उचलून ठेव. काठीव काय असं मोकळं कोण पण चाललं, पण तो वेगळ्याच पद्धतीनं वर उभा राहिलेला. सोडा सोडा पसलो. हाय गाइस, हमारा टास्क आहे आमचा. तर फक्त आमचा जो मॅस्कॉट आहे त्याला एक पप्पी आणि हँडशेक द्यायचा आहे. प्लीज. तो मुलगा आहे. काय झालं, बाहेरून डॉगी आहे ना, चालेल ना पप्पी? अरे वा, थँक्यू. जेव्हा परीने पप्पी घेतली ना माझी, मला लय लाज वाटत होती. काय यार रामे, किशी देना है, किशी देना है. अरे वाह, और हँडशेक हँडशेक. तुम्ही राहिली. धन्यवाद. थँक्यू सो मच. मग रस्त्याने निघालो, कणकण सगळ्यांना हात भेटवायचं, पप्प्या द्यायच्या. मुली बी पप्प्या देऊ राहिल्या. ही जमा करून आणली, याच्या पोरी पप्पा देऊ राहिल्या. थँक्यू. तर काय नवीन आहे? नमस्कार. मिरर मेज. या टास्क मध्ये तुम्ही जाणार आरसा घरात. त्या आरसा घरातून बाहेर पडायचा रस्ता तुम्हाला शोधायचा आहे. ओ, आरसा म्हणजे असं तिकडे सगळीकडे मिरर असणार. धडके मारून कुठलं तर तू जरा टाके सांभाळ. तुम्हाला आतील ठेवलेले एक वस्तू ही शोधून बाहेर आणायची आहे. किती? एक वस्तू म्हणजे आपल्याला त्यातून बाहेर पण पडायचं आणि एक वस्तू पण आणायची आहे. टाके खुलतील तुझे, जरा धडकू नको. जेव्हा मी मिरर मेज मध्ये पहिल्यांदा गेली तेव्हा मीच मला 8 वेळा की 6 वेळा दिसत होती. सगळीकडे सापड दिसतोय मला. टाके तुला. स्टार्टिंगला जाऊन धडकले डोक. ती इमॅजिका म्हणजे पूर्ण सुटलेला हा. ही वस्तू आहे. एक मिनिट, ही टेडी बेअर आहे. हा आपल्याला घेऊन जायचंय. हा बघ. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. मग टपून आलो. दिसताय चांगली दिसताय. वाट बघा. मग इथून काहीतरी आहे का? थांबा मी असं जातो माझं. मग आम्ही रस्ता शोधायला गेलो आणि आम्ही पहिल्या परत त्या एंट्री पॉइंट वर पोहोचलो जिथून आम्ही घुसलेलो. हे पण अडकलो आपण परत. आवाज द्या, आवाज. डबल टिबलदा झालं तसं. मग शेवटी मी नाही सोडकून काढलं ते, धडक्या मारत. हॅलो रेवती. हमको तुम्हारे साथ टास्क करना है. आपले 2 लोक होते, त्यांना भेटलो आणि ते म्हणाले की आम्ही तुम्हाला दाखवतो ते सगळे पोजेस, ते सगळे स्टंट्स तुम्ही करायचे. कैसा किया? ऐसा देखो, ध्यान से देखो, आराम से. मी जाते इकडे उडी टाकायला. काय नीट मी स्प्लिट मारलं पण तिथून उठायचं कसं हे मला जमतच नव्हतं.
त्याच्या खांद्यावर उभी सुद्धा राहिली. मेरे पार्टनर से झगड़ा हो गया तो वो टास्क नहीं करूंगी ऐसे बोल रहे. माझे पार्टनर सोबत माझे वादावादी झाले तर तुम्ही हा टास्क करू इच्छिता का? तर त्यांनी म्हटलं हो. तो गट घाल ना बघणार. हाँ थैंक यू मैम. बरं झालं, पण ठीक आहे, तू ट्राय केलंस, इट्स ओके. बरं पडला बिडला नाही. आईला कार्यकर्ते लई वंगाळ दिसते रे. हे जरा चिडका कॅरेक्टर वाटतंय का? यात्रेसारखे चिडकाय बघ, काशाच्या मागे लागले गुलाब घेऊन. सेम आहे का नाही? तू जरा हॅपी कार्यकर्ता दिसतो या. छोटी छोटी खुशिया. चल आता पुढे पुढे जायचं चल बघूया. पुढला टास्क बघाय पाहिजे. चल लवकर ये. बुचकड़ा खालती बुचकड़ा उल्टा झालेला आहे. पलटवा फिरवा. हाँ घुमा. हाँ नीचे दबाव. ताई जारीनं डग घ्यायचा प्रयत्न करत होते तर तिथे भरपूर सारे डग येत होते पण आम्हाला एका बिडात एकच काढायचा होता. नहीं दो आगे. झटका मारो जोर से. हाँ जोर से वैसे नहीं निकला. हाँ वही. हाँ अभी लेकर आओ. लाओ. एक मिल गया. आएगा एक. हाँ उठाओ अभी उठा. हाँ 2 भेटला. 2 मिल गए. डालो. हाँ उठाओ. अरे 3 आ गए. झटका मारो. अरे पूरे निकल गए. झटका मारो. हाँ लाओ. जय भगवान, नशिबानं तूच राह रे बाबा. तेव्हा 7 चान्स संपले आमचे आणि मी बघितला आकडे एक एकूण टोटल 8 झाले आमचे. आम्हाला 20 अंक करायचे होते पण 8च झाले. हा टास्क माझा इनकम्प्लीट झाला. अरे दादा थँक्यू. तुमची पुढची ॲक्टिव्हिटी आहे डेअर टू ड्रॉप. ताई तुम्ही मला डेअर टू ड्रॉप खेळायला याल का? नाही ॲक्च्युली सॉरी, कारण मला हाईटचं खूप फोबिया आहे, तर मी तुमच्याबरोबर हे ॲक्टिव्हिटीला म्हणजे पार्टिसिपेट करू शकत नाही. सॉरी. थँक्यू. येतपर्यंत तरी हा टास्क पूर्ण करण्यास मला मदत केला. थँक्यू. अजून कोणाला तरी शोधावं लागेल नेक्स्ट टास्कसाठी, तर मी शोधतो आता. हेलो. इस पर एक लड़की के साथ मेरे को ऊपर जाना है. मेरी पार्टनर है लेकिन उसको हाइट फोबिया है, इसीलिए क्या आप मेरे साथ आओगे? खालती बघतो मी. क्या आप मेरे साथ इसमें बैठोगे? कर लिया हमने. हा या टास्कसाठी मला पार्टनर पाहिजे, तर तिला नाही जमत हा टास्क करायला. तुम्ही करू इच्छिता असाल तर मला बी एक हेल्प मिळेल, माझा पण टास्क पूर्ण होईल. करेल. थँक्यू. चला तर मग टास्क करायला. इमॅजिकाची सगळ्यात डरावणी आणि खतरनाक राईड म्हणजे डेअर टू ड्रॉप. ऐका. अरे पोटात गोळे यायला आधीच थांबायला चेष्टा करू नका. जेव्हा तिथे गेल्यावर कळालं की हे वर जातंय आणि तिथलंच पिकअप घेतोय आणि असं मी मुलं आता ते वरल्यावर जाते आता म्हणलं. या टास्क मध्ये गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी राईड दरम्यान हातात हात घालून असतील, पण दोघांच्या हातामध्ये असेल एक टमॅटो. राईड दरम्यान दोघांच्या हातात असलेला तो कॉमन टोमॅटो शाबूत राहिला पाहिजे. अरे मी मला सांभाळू का त्या टोमॅटोला सांभाळू? आर यू रेडी? गपचूप कर. नाही मला जायचं. गप कुठे जायचं तुला? मला भ्या वाटायला सर. अरे ह्याच्याशी घाबरतोस ऋषिकेश? उठ. तपस्या करू दे थांबवा. आता थांबायचं नाही असा माझ्या डोक्यात प्लॅन चाललेला आणि आम्ही त्या प्लॅन मध्ये सहभागी होतो. चल वाघ आहेस तू, वाघ. चल. तू करू शकतो ना? करू शकतो. येस. चल तोडून टाकायचं. किती उंच आहे बघा. मला वाटलं मी बसन नाही बसन, पण जाऊ दे म्हणलं. का पण? जरा समजून घ्या आता. टमाटर पचकू नको, किती पण घाबरलास तरी. संस्कृतीताई माझी मदत करताय की मी हा टास्क करावा, सो थँक्यू.
आपल्याला हा टोमॅटो व्यवस्थित आणायचा. जातोय आता आम्ही डायरेक्ट ढगात. गणपती बाप्पा मोरया. वरच असतो पण वरतीच होतो आणि तसा दणका बसला का खाली आला मग त्याला मला रोज दही जागेवर असं वरती गेलेलं खाली आला. खूप डेंजर, पण इतकी मजा आली. वर गेलो झटका बसला गोळीगत की दिवसात चालण्यात दिसलेलं आहे मला. खरंच सांगतो, मला वाटलं वरच राहिलो मी. आता मिशन खाली गेलं, बॉडी वर राहिली. दाबू नको जास्त. टॅमॅटो धरलो हातात आणि पोटात नाही मांडीत गोळा आला माझ्या. मी म्हणलं उतरा उतरा. जाऊ उतरल्यावर जरा बरं वाटलं. वरती जाऊन बोलत थांबा थांबा, बस झालं बस झालं. थँक्यू. खूप चांगलं, खूप मजा आली. आता बघूया आमच्या टमाटरची हालत काय आहे. हे का टमाटर, हे का टमाटर, हे का. आमचा एकदम साबूत टोमॅटो. आई शपथ सांगते, जेव्हा ते झुप करून असं वर गेलं तर असं वाटत होतं की हात दाबूच पटाक करून. पण जे कंट्रोल केलंय ना मी काय सांगू बाबा. व्यवस्थित आहे रे. हो सर. मी असं पाहतोय की भावा तू वेगवेगळ्या मुलींना कन्व्हिन्स करतोय राईड मध्ये बसायला. हा हे भल्या भल्यांना जमलेलं नाहीये. सर काजल सोबत तर माझं भांडण होऊन गेला सर. तर ती म्हणते की तू कसं करतेस मी बघतो. तर मी आता करत आहोत. ज्या काही आता संस्कृती ताई आली ते थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. काय घडतंय काजल? व्हेरी डिसरिस्पेक्टिंग सर. मी सगळे दुरूनच तास संपल्यानंतर आपण याच्यावर सविस्तर बोलूया. कारण मला हे नीट जाणून घ्यायचंय तुमच्यामध्ये काय चाललंय. चला क्रिसजी, हा सर. हा टोमॅटो घ्या सांभाळून. ओके हा सर. काजल, ऑल द व्हेरी. थँक्यू सर. चल. थँक्यू सर.